ऋतुजा राजगे हिनं आत्महत्या केल्यानंतर सांगलीकर संपूर्ण रस्त्यावर उतरलेत। आपण पाहू शकता आत्ता या ठिकाणी ठेशन चौकामध्ये ऋतुजाच्या पाठिंबा देण्यासाठी सर्व सांगलीकर या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत। ऋतुजा राजगे यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य या ठिकाणी या मशाल मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। त्याचबरोबर महिलासुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येत आहे। ठेशन चौकातून राम मंदिरपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे। एकंदरीत पाहिलं तर ऋतुजाला तिच्या सासू सासऱ्याने पतीने आणि इतर काही जे सहभागी आहेत त्यांनी तगादा लावला होता ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी आणि त्या त्रासाला कंटाळून ऋतुजानं 7 महिन्याची गरोदर असताना घरातील पंख्याला फास लावून आत्महत्या केली आणि या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि ऋतुजाला न्याय देण्यासाठी या ठिकाणी सांगलीकर मोठ्या संख्येने या ठिकाणी रस्त्यावर उतरलेत। आपण पाहू शकता आता या ठेशन चौकातून या मोर्चाला सुरुवात होत आहे। एकंदरीत पाहिलं तर धर्मांतर विरोधी कायदा अस्तित्वात आला पाहिजे, त्याचबरोबर या प्रकरणात जे कोण दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी या मोर्चेकरांची आहे। कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।